तुम्ही कधी कढईमध्ये मीठ घालून मिठावर कैरी भाजून बघितली आहे का? खूप भन्नाट चवीचा हा पदार्थ तयार होतो। उन्हाळ्यामध्ये तरी दुपारच्या जेवणासाठी अगदी चटपटीत असा लागतो। नमस्कार, मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला आहे ना अगदी झटकीपट दुपारच्या जेवणासाठी तयार होणारा पदार्थ दाखवणार आहे। त्यासाठी ना इथं एका टोपामध्ये तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आहेत ना चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे। तर एक वाटी इथं तांदूळ घेतलेला आहे मी आणि याचा आहे ना आपल्याला अगदी सिंपल असा भात करून घ्यायचा आहे। तर मी हा भात आहे ना टोपामध्येच करून घेणार आहे, त्याच्यामुळे हा भात आहे ना अगदी मोकळा मोकळा किंवा जसा पाहिजे तसा चिकट सुद्धा करू शकता तुम्ही। तर इथं गॅसवर आहे ना टोप ठेवून त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आणि हा भात आहे ना आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। आता भात जिथं शिजतोय तोपर्यंत आहे ना काही मसाले काढून घेणारे जे आपल्याला या कैरीच्या भाजीसाठी लागणार आहेत ते। तर इथं अगदी बेसिक मसाले काढून घेते आणि जास्त मसाले सुद्धा लागत नाहीत, अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी मसाल्यांमध्ये इथं ही भाजी करून तयार होते। तर भाताला बघा उकळी आलेली आहे आणि भातावरला उकळी आल्यानंतर गॅस बारीक केला आणि त्याच्यावर झाकण ठेवून आहे ना हा भात चांगला मुरवून घेणार आहे आणि बघता बघता आहे ना बघा भात सुद्धा चांगला मुरलेला आहे। तर बाजूच्या कढईमध्ये ना मी बाजूच्या गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये आहे ना मीठ घालून घेतलेले। तर हे मी मीठ आहे ना प्रत्येक वेळेस बेक करण्यासाठी वापरत असते। तर तेच मीठ घेतलेले आणि त्यावरती आहे ना धुतलेली कैरी घेतलेली आहे। तर कैरी कापून म्हणजे त्याचा देठ कापून आहे ना ती कट करून घेतलेली आणि तुम्हाला थोडासा व्हिडिओ हल्लेला दिसत असेल। तर आजचं सगळं शूटिंग जे केलंय ना ते माझ्या छोटा मुलगा म्हणजे चिंटूनी केलेले आणि त्याला सुद्धा आहे ना शूट करायचं भरपूर वेळ आहे। मला शूटच्या कामामध्ये आहे ना थोडीफार मदत असते त्याची। तर कैरी बघा चांगली आहे ना अशी मिठामध्ये भाजून घ्यायची आहे, त्याचा रंग आहे ना तो हलकासा चेंज करून घ्यायचा आहे। याने आहे ना मिठावर भाजल्यामुळे ना त्याची टेस्ट इतकी छान वाटते, इतका खमंगपणा येतो या मिठामध्ये भाजल्यामुळे। आणि बघू शकताय दोन्ही साइडने ना ही कैरी चांगली मिठावर भाजून घ्यायची। जितका याचा कलर चेंज होतो ना तितकाच आहे ना कैरी वाटण्यासाठी बरी पडते आणि वाटण्यामध्ये ना पाणी सुद्धा कमी घालावं लागतं। तर इथं बघा दोन्ही बाजूनी चांगली कैरी खमंग खरपूस अशी भाजून घेते आणि भाजलेल्या कैरीचा आहे ना सुगंध खरंच खूप छान येतो। इथं ही कैरी आहे ना प्लेटमध्ये काढून घेते आणि याचे आहेत ना छोटे छोटे असे तुकडे करून घेते। तुम्ही जर इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा। आणि तुमच्या आहेत ना कमेंट्स वाचून सुद्धा आहे ना आणि ऐकून सुद्धा आहे ना खूप छान वाटतं बरं का मनाला। काही जण आहे ना खरंच खूप छान कमेंट्स करतात आणि असा सपोर्ट करत चला। तर इथं बघा मी कैरीचे आहेत ना छोटे छोटे असे तुकडे करून घेते। तर कैरीचे तुकडे करून झालेले इथं मिक्सरचं भांडं घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना पहिल्यांदा पाणी न घालता ही कैरी आहे ना चांगली फिरवून घ्यायची, जेणेकरून कैरी अगदी बारीकसर अशी वाटली जाते। आता इथं मी चांगली कैरी आहे ना वाटून घेतली, म्हणजे अगदी पाणी नाही घातलेलं, ओबडधोबडच कैरी वाटून घेतलेली। त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत 2 आणि सुकं खोबरं घातलेले, वल्ल खोबरं असेल तरी घालू शकता। पण हे मी सुकं खोबरं जे घातलेलं आहे ना तर हे माझ्याकडे आहे ना वल्ल खोबरं जे असतं ना मी वाळवून आहे ना हलकंसं भाजून ठेवत असते, जेणेकरून कुठल्याही भाजीला अगदी पटकन घालता येतं। इथं वाटण चांगलं वाटून घेतलेले आणि एका साईडला आहे ना इथं मातीचं भांडं ठेवलेले, त्यामध्ये फक्त 1 चमचा तेल घातलेले, अर्धा चमचा मोहरी घातलेली। मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये 1 चमचा जिरं घातलेले, जिरं पण सुद्धा चांगलं असं फुलून द्यायचं आहे, त्यांनी जी आपण फोडणी करतोय ना त्याला खमंगपणा खूप छान येतो। कढीपत्ता घातल्यानंतर ठेचलेला लसूण घातलेला आहे आणि ही फोडणी ना आपल्याला चांगली खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची। यामध्ये
अगदी थोडंसं आहे ना मी हिंग घातलेलं आहे. हिंग नसेल घालायचं, नाही घातलं तरी हरकत नाहीये, पण हिंगाने आहे ना कढीला टेस्ट खूप छान लागते बघा. यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि या पेस्टचं जी आहे ना कच्चापणा फक्त काढून घ्यायचा आहे. तसंच यामध्ये ना वाटलेलं जे आपण कैरीचं वाटण होतं ते घालायचंय आणि अर्धा चमचा आहे ना हळद घातलेली. तर मी आहे ना फोडणीमध्ये हळद घालायला विसरून गेली होती, म्हणून वरतून मी हळद घातली. आणि जरी वरतून हळद घातली ना तरी काय त्याची टेस्ट बिघडत नाही, टेस्ट खरंच खूप छान येते या कढीची. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि अगदी आहे ना अर्धा तुकडा मी गुळाचा घातलेला आणि मधून स्लीड केलेल्या हिरव्या मिरच्या घातल्यात. खरंच अगदी आंबट, तिखट, गोड अशी तिन्ही कॉम्बिनेशन मिळून आलेली ही कढी दुपारच्या जेवणासाठी करून तयार होते. याला एक उकळी आली की यावरती आहे ना मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घातलेली आणि कढीचा कलर बघू शकताय, मस्त असा कलर आलेला आहे. आता कढी तयार झालेली आहे, सर्व करून घेते. तर जो भात मी बनवला होता सुरुवातीला एका वाटीमध्ये काढून घेतला आणि त्याच्यावर आहे ना आपल्याला ही गरमागरम अशी कढी घालून घ्यायची आहे. मस्त सुगंध इतका छान सुटला या कढीचा आणि ज्यांना कुणाला तुम्ही ही कढी खायला द्याल ना त्यांना विश्वासच बसणार नाही की ही कढी जी आहे ती कच्च्या कैरीची आहे. इतकी चटपटीत लागते आणि उन्हाळ्यामध्ये आहे ना थोडंसं चटपटीत, हलकंसं झणझणीत असं जेवण असलं ना तर अगदी जेवण जेवल्यासारखं वाटतं. तुम्ही सुद्धा या अगोदर जर केली नसेल ना अशी चटपटीत कैरीची कढी तर नक्की करून बघा. आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर सुद्धा करत चला. तर मग भेटूया अशाच